मी डॉक्टर योगेश आहेर, साई सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा मेडिकल डायरेक्टर. आपलं हॉस्पिटल स्टार्ट होऊन ऑलमोस्ट 8 वर्ष कंप्लीट झालेत. 8 वर्षांमध्ये आपण आपल्याकडे सर्व प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. म्हणजे महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच पंतप्रधान जनआरोग्य योजनाही आपल्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. सगळ्या प्रकारचे मेडिक्लेम फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करतो. एवढ्या सोयी आपल्या हॉस्पिटलला आहेत. सध्या ऑलमोस्ट 22 स्टाफ आहे, मेडिकलचा स्टाफ सगळं पकडून. तर आपण आयसीयू मॅनेजमेंट, त्यानंतर सर्जिकल वॉर्ड्स, डिलिव्हरी, सिझेरियन अशा सगळ्या प्रकारचे ऑपरेटिव्ह प्रोसिजर आपल्याकडे होतात. फक्त सुपरमेजर सर्जरीज म्हणजे ब्रेन, त्यानंतर हार्ट आणि लंग्स याचे ऑपरेट आपण करत नाही. अदरवाईज आपल्याकडे बाकीच्या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. 24/7 सगळ्या प्रकारचे सगळे कन्सल्टंट्स अवेलेबल आहेत. सर्जन्स अवेलेबल आहेत. न्यूरो सर्जन, कार्डिओथोरॅसिक सर्जन, MD मेडिसिन, ऑर्थोपेडिक सर्जन, गायनेकोलॉजिस्ट हे सगळेच आपल्याकडे 24/7 काम करतात. आपलं हॉस्पिटल विंचूरमध्ये येवला रोडला निफाड तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. प्रॉपर विंचूर गाव. हॉस्पिटलचं नाव साई सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सगळ्या जनतेला हा संदेश द्यायचा आहे की आपल्याकडे गव्हर्नमेंटच्या सगळ्या योजना कार्यरत आहेत. तरी सर्व गोरगरिबांनी किंवा आपण ज्या लोकांसाठी काम करतो हे सर्व गोरगरीब जनतेसाठी आपल्याकडे फ्री ऑफ चार्ज सगळ्या प्रकारचे ऑपरेटिव्ह फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच पंतप्रधान जन आरोग्य योजनेमध्ये आपण सगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स आपल्याकडे मोफत होतात. तापमानामध्ये एकदम ड्रास्टिक चेंज झालाय, म्हणजे खूप जास्त टेम्परेचर वाढलंय सध्या. तर हल्लीच्या काळामध्ये मी लोकांना असं सूचित करू इच्छितो की जास्तीत जास्त पाणी पीत राहा. जर गरज असेल तर घराच्या बाहेर पडा, अदरवाईज घराच्या बाहेर पडू नका. उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी आपण काही उपाययोजना करा. सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी घराच्या बाहेर पडा. पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये भरपूर ठेवा. तसेच एनर्जी ड्रिंक्स तुम्ही घेऊ शकता. ORS किंवा ग्लुकॉन डी सारखे ड्रिंक्स जे आहेत त्याचं सेवन जास्तीत जास्त करा. लिंबू पाणी हा एक घरगुती उपाय आहे ज्याचं सेवन जास्तीत जास्त केल्यामुळे आपण उष्णतेपासून स्वतःचा बचाव करू शकतो.